सानपाड़ा पाम बीच प्रभाग का प्रतिनिधित्व करने वाले पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत के नेतृत्व में भगत लोक प्रतिनिधियों ने सानपाड़ा प्रभाग क्रमांक 17 स्थित द फेयर नामक रिहायशी बिल्डिंग में प्रस्तावित ऑर्केस्ट्रा डांस बार का विरोध जताते हुए अपनी आक्रामक भूमिका अख्तियार की और प्रभाग के नागरिकों के साथ नवी मुंबई पुलिस आयुक्तालय में लाइसेंस डिपार्टमेंट के वरिष्ठ पुलिस अधिकारी पृथ्वीराज घोरपड़े के पास अपनी आपत्ति दर्ज कर ज्ञापन सुपुर्द किया है। इस दौरान उन्होंने प्रस्तावित डांस बार ऑर्केस्ट्रा बार को अनुमति न देने की मांग की है। इस मौके पर दशरथ भगत के साथ पूर्व नगर सेविका वैजयंती भगत, रूपाली भगत, समाज सेवक संदीप भगत और प्रभाग के नागरिक उपस्थित थे। इस दौरान सभी ने इशारा दिया कि अगर मांगे मान्य नहीं हुई तो जन आंदोलन कर कोर्ट का दरवाजा खटखटाया जाएगा। सानपाड़ा सेक्टर 17 या ठिकाणी बियर बार आणि डान्स बार ह्या दोन गोष्टींसाठी त्या ठिकाणी परवानगीसाठी हरकत सूचना पेपरमध्ये जाहिरात दिलेली आहे। हरकत सूचनेसाठी जाहिरात दिलेली आहे आणि आम्ही हरकत घेण्यासाठी पाम बीचचे सर्व आम्ही नागरिक या ठिकाणी महिला आणि नागरिक या ठिकाणी आलेलो आहोत की पाम बीचला बियर बार आणि डान्स बार किंवा मनोरंजन असे कुठलेच जे समाजाला समाजाला ज्या काही चुकीच्या दिशा देणारा समाज विघातक समाजाला जे जे काही गोष्टी ज्या आकृत्य करणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आम्ही पोलीस कमिशनर साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, हरकत नोंदवलेलं आहे की आमचा त्या ठिकाणी जो डान्स बार आहे त्याला आमचा कडाडून विरोध आहे। आम्ही हरकत नोंदवलेला आहे। त्या ठिकाणी वाईन शॉपला आमचा विरोध आहे, त्या ठिकाणी बेरबारला विरोध आहे। हा विरोध दर्शवण्यासाठी आणि ते परवाने रद्द करण्यासाठी आम्ही या ठिकाणी मग डान्स बार असेल, बेरबार असेल, काही वाईन शॉप असेल याची परवानगी जर रद्द झाली नाही तर आम्ही त्या ठिकाणी जन आंदोलन करू आणि त्यासोबत आम्ही न्यायाला गेल्या काही महिन्यांमध्ये हा प्रकार घडत आहे की तिथेच मॉडेल्स वगैरे पडलेले असतात आणि आमच्याकडे बऱ्याच महिलांच्या तक्रारी येतात काही महिन्यांपासून आणि तो एरिया जो आहे तो फार रेप्युटेड एरिया आहे, रेप्युटेड लोक राहतात आणि त्या ठिकाणी बियर बार आणि शॉप्स हेच नव्हे तर त्या ठिकाणी चरसबंद हा प्रकारही घडतो। हे कुठेतरी बंद व्हायला हवं यासाठी आम्ही सिटी साहेबांना पत्र द्यायला आलेलो आहोत आणि बंद नाही झालं किंवा काही ॲक्शन नाही घेतली तर आम्ही पुढे जन आंदोलन करू असं आम्ही सेक्टर 17 जो डान्स बार आणि वाईन शॉप हे उघडण्यासाठी हरकती मागवलेल्या आहेत, पण या हरकती आहेत त्या अशा मागवल्या आहेत की 95% लोकांना कळणारही नाहीत। कमी वखफ असलेल्या वृत्तपत्रात देतात आणि त्याच्याबद्दल काही जनजागृती करत नाहीत। तर आमच्या पैकी 99% लोकांना या कळलेल्या नाहीत, पण 1% जे जागरूक नागरिक आहेत त्यांच्यामुळे आज आम्हाला हे कळलं आणि आम्ही आज हरकती नोंदवायला आलेलो आहोत। तर पुढच्या वेळेला अशा जाहिराती देताना जास्तीत जास्त लोकांकडे पोचवाव्यात अशी आमची त्यांना विनंती आहे की जेणेकरून आपल्याला खऱ्या हरकती लोकांपुढे येतील। पाम बीचची जी लोकवस्ती आहे ती शिक्षित आहे आणि त्याच्यामुळं त्याचप्रमाणे त्या ठिकाणी स्कूल आहेत, मुलांसाठी खेळण्याचे मैदान आहेत आणि जर हे डान्स बार जर चालू झाले तर मुलांच्या याच्यावरती परिणाम होण्याची 100% शक्यता आहे आणि त्याच्यामुळे आमचा फक्त आमच्या मुलांच्यासाठी आमचा याला विरोध आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।